झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि एक धक्कादायक बातमी सुरुवातीला इयत्ता चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडली आहे। कुलाब्यातल्या महापालिकेच्या शाळेत शिवम चव्हाण या चौथीत शिकणाऱ्या लहानग्याला शिक्षकानं एवढी जबर मारहाण केली की त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलंय। शुभमच्या डोक्याला, पायावर, हातावर, पाठीवर मारल्यानं व्रण उमटलेत। शिक्षकानं केलेल्या या बेदम मारहाणीनंतर शिवमला सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। शिवमची सीटी स्कॅन चाचणी करण्यात आली आहे। शिक्षकाच्या या राक्षसी अवतारामुळे शिवम पुरता भेदरून गेलाय। शिवमच्या कुटुंबियांनाही या घटनेमुळे मोठा धक्का बसलाय। ही दृश्य आपण पाहू शकताय। चौथीत शिकणाऱ्या या लहानग्या शिवमला शिक्षकानं किती बेदम मारहाण केली आहे हे या दृश्यावरूनही आपल्या लक्षात येऊ शकतं। त्याच्या पाठीवर देखील व्रण उमटलेत। शुभमच्या डोक्यावर, पायावर, हातावर, पाठीवर मारल्यानं व्रण उमटले आहेत। से मारा मतलब उसका आंख बच गया। आंख के सामने से मारा, सर पे, हाथ पे मारा, पीठ पे मारा। आंख पे मारा ना, उसको याद नहीं है मेरे को किधर किधर पे लगा। फिर मैं पूरा कपड़ा निकाल के देखी, पीछे साइड में सब उसको मार लगा है, पैर में लगा है, हाथ में लगा है। बहुत बेदर्दी से उसने मारा। मैं बोली क्यों मारा, इतना बेदर्दी से क्यों मारे, कुछ किया होगा तूने स्कूल में? बोलता नहीं मम्मी, मैं एक सवाल नहीं कर पाया, इस वजह से मेरे को इतना मारे हो। परिस्थिती रात्री खूप गंभीर होती। म्हणजे ज्या पद्धतीने एक माणसाला म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने खूप अमानुषपणे ज्या शिक्षकांनी त्याच्यावरती अत्याचारच म्हणायला पाहिजे। कारण हल्लीच्या काळात अशा पद्धतीने शाळेतल्या मुलांना मारणं शिक्षक खूप वेळा विचार करतो, पण त्या शिक्षकांनी मला वाटतं विचार केला नाही आणि खरोखरच एक अमानुषपणे मारण त्या लहान मुलांना केली। तर आपण प्रतिक्रिया देखील ऐकली शिवमच्या मावशीची। केवळ एका प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून एखाद्या शिक्षकानं चौथीतल्या कोवळ्या मुलाला इतक्या बेदम पद्धतीनं मारावं, इतक्या अमानुष पद्धतीनं मारावं। आपण सविस्तर माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे सध्या आपल्या सोबत आहेत। हेमंत, काय सांगाल, चौथ्या वर्गातल्या मुलाला, एका लहानग्या मुलाला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून इतक्या बेदम पद्धतीने मारहाण केली एका शिक्षकानं? पंकज, नक्कीच ही जी गोष्ट आहे, ही जी बातमी आहे ती खूपच हेलावून टाकणारी आहे। कारण जे शिक्षकाचं कृत्य आहे हे नक्कीच राक्षसी कृत्य आहे। कारण शिक्षकांनी ज्या वेळेला आम्ही शिक्षकाशी पण बोलण्याचा प्रयत्न केला, त्या शिक्षकांनी सांगितलं की त्याला उत्तर लिहिता येत नव्हतं आणि उत्तर न लिहिल्यामुळे तो मस्ती करत होता। हे कुठेतरी शिक्षकाला कुठेतरी वाईट वाटत होतं की हा विद्यार्थी हुशार आहे, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला स्टेटमेंट केलं। त्यामुळे माझा राग कुठेतरी अनावर झाला आणि त्यामुळेच मी मारहाण केली। पण हे जे कृत्य आहे ते खूपच विद्यार्थ्याला मारहाण करणं हे कुठेतरी केंद्र सरकारचा जो अध्यादेश आहे त्याच्या नियमाला पण उल्लंघन करणार आहे आणि ज्या पद्धतीने हा एक गुन्हाही केलेला आहे शिक्षकांनी, त्यामुळे शिक्षकाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या शिक्षकाचं जे कृत्य आहे त्याच्यामुळे एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी त्याला काळं फासलेलं आहे आणि त्याचबरोबर शिक्षकाला कुलाबा पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। ही शाळा आहे, ही शाळा कुलाबा म्युनिसिपल शाळा ही मुंबई महानगरपालिकेची आहे। काल गुरुवारी हे कृत्य घडलं। गुरुवारी सकाळी 10 वाजता शिवम शाळेत गेला होता। त्यावेळेला ही परीक्षा चालू होती आणि परीक्षा चालू असताना त्या विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि त्याच्यामध्ये त्याला मारहाण झाली। जो शिक्षक आहे पटले, जो भूपेंद्र पटले, त्याला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्या शिक्षकांनी आपले जी कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये मारहाण झालेली आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळी घटना आहे ती हेलावून टाकणारी आहे। शिवमला जी मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये तो एकत्र ज्या पद्धतीने घाबरलेला आहे, ते घाबरल्यामुळे त्याला काल बेशुद्ध अवस्थेत उलट्याही झाल्या। त्याच्यानंतर त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर सीटी स्कॅन करण्यात आला। आज सध्या त्याची परिस्थिती नॉर्मल आहे असं डॉक्टर सांगत आहेत, पण त्याचे पालक, ज्याची मावशी आणि त्याचे काका पुरते घाबरलेले आहेत। त्याच्यामुळे ह्याची संपूर्ण महापालिकेने दखल घ्यावी, त्याचबरोबर पोलिसांनी दखल घ्यावी म्हणून एनसीपीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होते आणि त्यांनी आज त्या पद्धतीने मारहाण पण केली आणि आज शिक्षकाला ताब्यातही दिलेले आहे। नक्की नक्की हेमंत, तुमचं शिवमशी बोलणं झालंय का? तो या धक्क्यातून बाहेर आलाय का आणि त्यांनी काय सांगितलंय? हा शिक्षक इतर मुलांशी, विद्यार्थ्यांशी असाच वागतो का किंवा यापूर्वीही त्याच्या बाबतीत अशा काही तक्रारी आल्या आहेत का? त्याची जी मावशी आहे त्याच्या मावशीने सांगितलं की या शिक्षकाच्या तक्रारी प्रत्येक वेळेला करण्यात आलेल्या आहेत, पण मुख्याध्यापक याच्याबद्दल गंभीर नाही आहेत अशा पद्धतीची त्यांची तक्रार आहे। कारण शिवमशी आम्ही बोलण्याचा
प्रयत्न केला, पण शिवम एकदम घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्याला काही बोलता येत नाहीये. तो फक्त उपचाराला साथ देतोय, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेसनी सांगितलं की शिवमला बोलायला लावू नका, कारण तो घाबरलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याची प्रतिक्रिया नक्की. घेण्याचा हेमंत, प्रयत्न केला, आणखी एक पण तो प्रश्न, तो प्रतिक्रिया म्हणजे देऊ शकला नाहीये. पंकज, महापालिकेची ही शाळा आहे, काय नेमकी दखल घेण्यात आली आहे महापालिकेकडून किंवा त्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून या शिक्षकाविरोधात? मुख्याध्यापक आणि शिक्षक जे आहेत कुलाबा म्युनिसिपल शाळेतले, त्यांनी आज शिवमकडे माफी मागण्यासाठी जे भूपेंद्र पटले जे शिक्षक आहेत त्यांनी मारहाण केली त्याला घेऊन आले होते आणि त्याला माफी मागायला लावली. आणि त्याच्यानंतर तिकडे एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी त्याला शिक्षकाला भूपेंद्र पटले जो शिक्षक आहे त्याला चोप दिला, त्याच्या तोंडाला काळं पाचलं आणि त्यानंतर पोलिसांकडे ताब्यात दिलेला आहे. पण मुख्याध्यापक यावर बोलायला तयार नाही आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण विभाग, महापालिकेचा शिक्षण विभाग यावर संपूर्ण चौकशी करत आहे आणि त्याच्यानंतर जो निर्णय होईल, ती कारवाई होईल, त्याला भूपेंद्र पटलेला त्या कारवाईला समोर जावं लागेल. पंकज, नक्की हेमंत, अतिशय घृणास्पद आणि धक्कादायक अमानुष असा हा प्रकार आहे. या घटनेनंतर काय नेमकी महापालिका यापुढे काळजी घेणार आहे? महापालिकेतल्या इतर शाळांमध्ये असे प्रकार होऊ नयेत, काही तुमचं बोलणं झालंय? महापालिकेच्या शिक्षण समिती आणि त्याबरोबर शिक्षण विभागाशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ह्या प्रकरणाबद्दल अद्याप ती माहिती नाही आहे, अशा पद्धतीचं त्यांनी थातूरमात्र उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, ही शाळांमधली जी परिस्थिती आहे ती अति गंभीर आहे यावरनं दिसतंय, कारण पालिका प्रशासन अद्यापही जागी झालेलं नाही आहे. हे कृत्य कुठे घडलं हे अद्याप त्यांना माहीत नाही आहे. ज्या वेळेला आम्ही जी24 तासनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही माहिती घेतो आणि त्यानंतर प्रतिक्रिया देतो. नक्की हेमंत, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. आपल्यासोबत मानसोपचार तज्ज्ञ राजीव तांबे आहेत. राजीवजी, अतिशय धक्कादायक प्रकार आहे, अमानुष प्रकार आहे. का लहानग्या मुलाला, 4थ्या वर्गातल्या मुलाला केवळ प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून शिक्षकांनी बेदम मारहाण केली आणि तो हॉस्पिटलमध्ये सध्या दाखल आहे. काय सांगाल या सर्व प्रकरणानंतर? ज्या मुलावर हा प्रसंग भेटलाय त्याची काय मनस्थिती असेल? म्हणजे प्रथम मला म्हणजे त्या शिक्षकाची कीव वाटते. मला असं वाटतं की तो मानसिक रुग्ण आहे का तो आपला राग हाताळू शकत नाही का? काय झालंय, त्याला काय प्रॉब्लेम आहे? तुला मारावं अशी इच्छा काय निर्माण झाली? तर मारणं म्हणजे चूक नाही. आपण चांगलं शिकवत नाही म्हणून तो मुलगा उत्तर देऊ शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मुलगा उत्तर देत नाही म्हणजे मुलगा चुकलेला नाही, तर मुलाची शिकण्याची गती मला शिक्षक म्हणून कळलं नाही, तर मला माझी अध्यापन पद्धती बदललं पाहिजे. नक्की राजूजी, हाच मुद्दा एक आहे, कारण जेव्हा डीएड बीएडचा अभ्यासक्रम असतो त्यात देखील चाइल्ड सायकोलॉजी हा विषय असतो. कुठेतरी शिक्षकांनी विचार करायला हवा या मुलांच्या मानसिकतेचा. अगदी खरं विषय नाही, म्हणजे मुलांचा मानसिक विचार करायला पाहिजे. पण मुलगा जर शिकत नसेल तर त्या मुलाची चूक नसून आपली चूक आहे हे शिक्षकाला समजायला पाहिजे. हे त्याला कळत नाही म्हणून गोंधळ होत आहे. नक्की काय विपरीत परिणाम होऊ शकतो मुलांवर नेमका या अशा प्रसंगांचा? म्हणजे एक तर म्हणजे मुलं नुसताच शिक्षकाचं नाही तर शिकण्याचा पण दसका घेतील. शाळामध्ये त्याला काहीच खाना वाटेल, त्याच्यातून ड्रॉपआउट म्हणजे गळतीचं प्रमाण वाढेल. आणि ज्या मुलांनी हे बघितलं ना ती पण मुलं ढसकतील आणि त्याला असं वाटलं की नको शाळेत जायला नको, शाळा म्हणजे भयानक प्रकार आहे, असं नको व्हायला. नक्की, अगदी बरोबर. धन्यवाद राजीवजी, आपण बोलला झी24 तासची. राजीव तांबे, बालमानसोपचार तज्ज्ञ, आपण त्यांच्याशी बोलत होतो. हेमंत, धन्यवाद. आपण देखील जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते. अतिशय अमानुष प्रकार आहे हा, आणि जसं राजीव तांबे यांनी सांगितलं की अशा प्रकरणाचा मुलांच्या मनस्थितीवर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो. शिक्षणाचा धसका मुलं घेऊ शकतात आणि यापुढे न्यूनगंड मुलांच्या मनात येऊ शकतो. शिक्षणाविषयी एक तीव्र भावना त्यांच्या मनात येऊ शकते की यापुढे शिक्षण आपण घ्यावं की नाही. शिक्षकांबद्दल भीती निर्माण होऊ शकते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.